नवीन कोरिया व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी स्वप्नील कदम, मी दर्शन कदम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आम्ही बोलणार आहोत एका अशा लीग बद्दल जी लीग चालते 97 वर्षांपासून. तर 97 येस 97 वर्ष वर्ष इंग्लिश मराठी थोडं 97 इयर्स 97 वर्षांपासून ही लीग चालू आहे आणि कंटिन्युअसली प्रत्येक वर्षी ही लीग चालू आहे. आम्ही त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर कुठली लीग आहे ही ते पण बोलूया. हळूहळू तुम्हाला समजेल मी काय बोलतोय. तर चला सुरू करूया. तर आम्ही या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत एक अशी लीग जी गेल्या 97 वर्षांपासून चालू आहे आणि कंटिन्युअस म्हणजे प्रत्येक वर्षानुवर्ष ही लीग मोठी होत झालेली आहे. आणि आता अशा स्टेजला ही लीग आली की ही लीग जगातल्या सगळ्या टॉप मोस्ट लीग पैकी एक लीग आहे. तुला काय कुठल्या लीग बद्दल बोलतोय मी? ISL, इंडियन सॉकर लीग. ISL बद्दल नाही बोलत आपण. इंडियातली लीग नाहीये ही. अच्छा, येस. पाकिस्तानची PKL वगैरे काहीतरी असेल. पाकिस्तान मध्ये लीग आहे का? बांगलादेश मध्ये खेळत असेल फुटबॉल. फुटबॉल कोण नाही खेळत त्यांच्याकडे वेगळे गेम खेळतात. आपण बोलतोय ला लिगा बद्दल जी जगातली वन ऑफ द टफेस्ट लीग पैकी एक ही मानली जाते आणि ज्याच्यामध्ये येस कारण याच्यामध्ये असे मोठे प्लेयर येऊन गेले ज्यांनी इतिहास घडवलाय. काही देव खेळून गेले त्या सगळ्या लीग मध्ये. मोठी नावं इतिहासातली या लीग मध्ये खेळून गेले आणि अशी ही लीग आहे. 97 वर्ष मित्र, 97 वर्ष केवढा वेळ झाला. 1929 पासून सुरू झाली होती ही लीग. म्हणजे वर्ल्ड वॉर मध्ये पण थांबलं नव्हतं. येस अजिबात थांबलेली नव्हती. आणि ही लीग आहे ला लिगा, जी स्पॅनिश लीग आहे. स्पेन मध्ये ही लीग खेळली जाते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या लीग मध्ये बार्सिलोना सारखी टीम खेळते, रिअल मॅड्रिड सारखी टीम खेळते. या लीग मध्ये ॲटलेटिको मॅड्रिड सारखी टीम खेळते. अशा मोठ्या टीम खेळते आणि त्यातली आपल्या भावाची सगळ्यात फेवरेट टीम बार्सिलोनाची टीम खेळते. यार कसं वाटतंय? काय वाटतं तुला या लीग चालू कर तू व्हिडिओ. मला लय बोलायचंय. काय वाटतं तुला? मला तुझे ओपिनियन जाणून घ्यायचे की सुरुवातीला की तुला काय वाटतं या लीग बद्दल. म्हणजे बाकीच्या लीग पेक्षा ही लीग वेगळी का आहे असं तुला काय वाटतं? कारण का इथे कसं माहितीये का, आपण EPL बघायला येतो तिथे फुटबॉल हा एक प्रेस्टिजियस इश्यू आहे त्यांच्यासाठी. इट्स लाईक असं कॉलर वगैरे टाईट करून लोक तिथे ना कोट वगैरे घालून जेंटलमॅन्स गेम. कसं लॉज मध्ये कसं लॉजची एक वेगळी मेंबरशिप वाली बाल्कनी आहे. तिथे हातामध्ये बिअरचा ग्लास असतो. कसं ते इंग्लिश प्रीमियर लीग झालं. ला लिगा इज हार्ड कोर फुटबॉल. तिथे प्लेयर्स आहेत ना, हे गल्लीतला आलेले प्लेयर्स आहेत. इमोशन्स वेगळे आहेत तिथे असं रांगडे प्लेयर्स आहेत सगळे तिथे. आम्ही फुटबॉलिंग भाषेमध्ये आम्ही बोलतो की जर इंग्लिश प्रीमियर लीग ही थोडीशी फिजिकल लीग आहे तर ला लिगा ही मोर ऑफ अ टॅक्टिकल लीग आहे, टेक्निकल लीग आहे. म्हणजे या लीग मध्ये तुम्हाला असं फिजिकल फाउल्स वगैरे असं जास्त दिसणार नाही, पण तुम्हाला याच्यामध्ये गेम प्ले दिसेल, तुम्हाला टिकी टाका दिसेल याच्यामध्ये तुम्हाला पोझिशनल गेम दिसेल. तर असा सगळा गेम चालतो या लीग मध्ये. आणि या लीगचा इतिहास एवढा सुंदर इतिहास आहे. म्हणजे जगातले कुठलेही मोठे प्लेयर्स घ्या तुम्ही, कुठल्याही मोठ्या प्लेयर्सची नावं घ्या. मॅरोडोना पासून, क्रायफ पासून, मेसी पासून सगळे प्लेयर्स या लीग मध्ये खेळून गेले. ऍटलीस्ट एकदा तरी खेळून गेलेले आहेत. मला एक ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश करायचं, आय डोंट नो इट्स व्हेरी अनपॉप्युलर ओपिनियन करायचं असू शकतं. इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये जे प्लेयर्स खेळले ते सगळे ला लिगा मध्ये खेळले, पण ला लिगा मधले सगळे प्लेयर्स इंग्लिश प्रीमियर मध्ये नाही. पण असं का? म्हणजे काय डिफरन्स काय आहे किंवा प्लेयर्सच्या डिफरन्स असं आहे नाव बोथ साईड. आता मी दोन्ही साईडचं बोला, एक कॉन्ट्रोवर्शियल ओपिनियन दिलास, पण दोन्ही साईडचं बोलेल की पहिलं तर मला असं वाटतं की ला लिगा मध्ये जे खेळणारा प्लेअर आहे ना, तो इंग्लिश प्रीमियर लीग जाऊन नाही टिकू शकतो. नाही खेळू शकत. तो त्या स्टँडर्डचा गेम प्ले नाही खेळू शकत. का माहितीये का? कारण का इंग्लिश प्रीमियर लीग हा पूर्ण स्टँडर्डाइज एक पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो करणारा, एक वे ऑफ प्लेइंग खेळणारा तसा गेम आहे. तिकडे तो एखादा रावडी का रांगडा प्लेअर घुसताना मग त्याची सोलतात हे. मग त्याला ते उभंच नाही करत, टिकतच नाही. कारण का त्याच्या आजूबाजूला खेळणारे पण तसे लागतात. म्हणून आपण असे पण प्लेयर्स बघितले जे जे ला लिगा मध्ये एकदम टॉपचे प्लेअर होते, पण इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये जेव्हा ते गेले तेव्हा ते फ्लॉप झाले. असे भरपूर प्लेयर्स बघितले गेलेले आहेत. त्याच्यामुळे इव्हन बाकीच्या लीग पण असं झालेलं आहे की त्या लीग मध्ये तो प्लेअर एकदम चॅम्पियन प्लेअर होता, पण इकडे येऊन त्याची वाट लागलेली आहे, अजिबात काहीच केलेलं नाही. पण तुला माहितीये का 1928-29 ला हा पहिला सीझन खेळला गेला होता या लीगचा. आणि तेव्हा ऑफिशियली ला लिगा ही सुरू झाली होती. आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं त्यांची रेप्युटेशन वाढत गेली, क्लब रायव्हलरीज पुढे आल्या,
बार्सलोना वर्सेस रिअल मॅड्रिड आणि अशा सगळ्या रायव्हलरीज मोठ्या मोठ्या आल्या, एल क्लासिको झाली आणि गॅलेक्टिकोज यायला लागली आणि मोठ्या मोठे टर्म्स लोकांना समजायला लागले आणि कुठेतरी तिकडून तो सुरू झाला प्रवास ला लिगाचा आणि तो आतापर्यंत चालू आहे. सेम फॉर्मॅट आहे या लीगचा, पण असं काही वेगळा नाहीये. म्हणजे सेम तेवढ्या 20 टीमच खेळतात आणि 3 टीम रेलिगेट होतात, 3 टीम प्रमोट होतात. पण यांची जी रेलिगेशन बॅटल आहे ती सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, कारण ह्यांच्या ज्या सेकंड डिव्हिजन थर्ड डिव्हिजन मध्ये जे खेळणाऱ्या टीम आहेत ना, तिकडचे पण प्लेयर स्काउट होऊन ते मोठ्या मोठ्या टीमला खेळले जातात. आणि या लीग मध्ये मला वैशिष्ट्य असं वाटतं की मोर ऑफ अ स्काउटिंग वरती जात नाही हे लोक, पण हे लोक असं स्वतःच्या अकॅडमीज वरती बिल्ड करतात. करेक्ट. जसं आपण बघितलं ला मासिया ही एवढी मोठी अकॅडमी आहे, रिअल मॅड्रिडची अकॅडमी वन ऑफ दी मेन रिझन्स वाय आय प्रिफर ला लिगा. कारण का ला लिगा मध्ये काय माहितीये का, त्यांचे जे क्लब्स आहेत ना, आता इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये तुला कुठे असं प्लेअर घडवताना तुला दिसणार नाही, कारण की त्यांना लहानपणापासून ट्रेनिंग देतो आपण. फॉर एक्झाम्पल आता त्याच्यामध्ये ला लिगामध्ये एक बेसिक किंवा कॉमन एक्झाम्पल नाव असेल लिओनेल अँड्रेस मेसी. वयाच्या 13व्या वर्षापासून तो ला मसियामध्ये त्याचं ट्रायल्स झाले, तिथून तो शिकला, मोठा झाला आणि मग तो वर्ल्ड चॅम्पियन झाला. असे बरेच उदाहरण आहेत. आता गावी असू दे, नंतर जे आता स्पेननी जे वर्ल्ड कप असू दे, यमाल असू दे, हे सगळे त्यांच्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये आलेले. म्हणून ला लिगा हा प्रिफरेबल माझ्यासाठी तरी काय, कारण का तिथे ते इन्स्टिट्यूशन पण चालवतात, डायरेक्टली टीम घडवत नाहीत. म्हणजे आता टीम बाहेरना प्लेअर घेणे खेळ असं नाही. ला लिगामध्ये हे तिथे प्लेयर्स बनतात, तिथून मध्ये इट्स लाईक अ प्रोडक्शन फॅक्टरी ऑफ फुटबॉल प्लेयर्स ला लिगा असं. आणि लहानपणापासून म्हणजे वयाच्या 8-9-10व्या वर्षापासून त्यांच्यावरती ते संस्कार घडलेले जातात तिथे, की फुटबॉलचे संस्कार जे असतात. आणि तेच मग आपण जेव्हा ते मोठे प्लेयर्स होतात, जेव्हा त्यांची नावं होतात, मग एखादा मग तिकडून लिओनेल मेसी निघतो, एखादा लमिन यमाल निघतो, सो असे सगळे प्लेयर्स, एखादा सर्जिओ रामोस निघतो तिकडून, सो असे सगळे प्लेयर्स मग ते जगातल्या कोपऱ्यामध्ये जाऊन आपलं आपलं नाव करतात. पण मी थोडंसं तुला अजून मागे घेऊन जातो की एवढी वर्ष झाली आहेत या लीगला, एवढे सगळे टायटल्स जिंकले. सगळ्यात जास्त टायटल्स कोण जिंकले तुझ्या हिशोबाने? बार्सिलोना हे सगळ्यात जास्त टायटल्स जिंकलेली टीम नाहीये, अनफॉर्च्युनेटली. रिअल मॅड्रिड हे सगळ्यात जास्त टायटल, 36 टायटल जिंकलेले आहेत, की 36 वर्ष त्या लोकांनी टायटल मारले. आणि दुसऱ्या नंबरवर ते बार्सिलोना, जे 29 वर्ष जिंकले. म्हणजे हा की या दोन टीम मध्येच ऑलमोस्ट एक 50-60 वर्षांचा हे चॅम्पियनशिप आहे. आणि बाकीचे क्लब तर सोडूनच द्या, मग बाकी नंतर येतो अथलेटिको मॅड्रिड, ते 11 वर्ष जिंकले आहेत. अथलेटिक क्लब आहे त्यांची 8 वर्ष आहे. वेलेन्सिया आहे 6 वर्ष. सो असे बाकीचे क्लब्स वगैरे पण आहेत. पण 29 वर्ष आणि 36 वर्ष म्हणजे काय म्हणतो, एक एरा आहे जो अजूनपर्यंत चालूच आहे कंटिन्युअसली. आणि एखाद्या मध्येच मग कुठली तरी एखादी एथलेटिको येऊन जाते आणि मग ती धक्का देऊन जाते वगैरे, असं सगळं चालतं. पण तुला काय वाटतं की बार्सिलोनाचा किंवा अथलेटिको मॅड्रिडचा किंवा मग रिअल मॅड्रिडचा इतिहास हा कसा इन्फ्लुएन्स केला त्यांनी ला लिगामध्ये आणि बाकीच्या लीग्स वरती? नाही, डेफिनेटली इन्फ्लुएन्स झालेला आहे, कारण का ला लिगाकडे लोक बघतात. आता फॉर एक्झाम्पल बोलायला गेलो तर EPL ही पंढरी असू शकते फुटबॉलची, पण ला लिगा हा कोटा आहे, हा फुटबॉलचा कोट आहे. कारण का तिथे ते लोक स्काउट्स, बाकीच्या कंट्रीजचे सगळे स्काउट्स आहेत ना, हे ह्या एस्पेशली स्पॅनिश कंट्रीजमध्ये किंवा स्पेन स्पीकिंग कंट्रीजमध्ये बसलेले असतात. कारण का तिथे हे फुटबॉल प्लेयर्स घडतात, ते बघतात. म्हणून ला लिगाला सगळे त्या नजरेने बघतात की आता हा प्लेअर मोठा होईल, ह्याला आपण आता इथून उचलूया, आपल्या टीम मध्ये खेळायला घेऊया, इथून आपला तो प्लेअर मोठा होऊ शकतो. हे असेच आहेत. म्हणून ला लिगा हे त्या दर्जाचा झालेला आहे. दुसरी गोष्ट, इंग्लिश प्रीमियर लीगची जी रायव्हलरी आहे ती एक रिस्पेक्टफुल रायव्हलरी. आता सिटी, समजा तो सिटीचा आणि युनायटेडचा आहे, तर आपली रायव्हलरी ही स्टेडियम पुरतच होईल किंवा जास्तीत जास्त पार्किंग लॉट पर्यंत जाईल. पण इथे तसं नाही, इथे ती घरात आहे. इथे त्यांचं नुसतं घरात नाही, तिथे पॉलिटिकल इन्फ्लुएन्स पण त्याच हिशोबाने चालतो. इथे त्यांचं फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती नाही, कॅटलोनिया हा एक वेगळाच मुद्दा आहे जो स्पेनमध्ये होतो. त्यांना एक वेगळा सेपरेट स्टेट किंवा सेपरेट राज्य किंवा कंट्री हवे कॅटलोनियाचा. आता कॅटलोनियाचे जेवढे पण पॉलिटिकल स्पीचेस होतात, पॉलिटिकल मोटिवेशन स्पीकर्स होतात, हे सगळे बार्सिलोनाच्या मॅचेस मध्ये होतात. तिकडे लोक अनाउन्समेंट देतात. म्हणून हा एक वेगळा इन्फ्लुएन्स आहे, कम्युनिटीमध्ये गेला, म्हणजे स्ट्रीट लेवल पर्यंत हा फुटबॉल गेला. दॅट इज द डिफरन्शिएशन ऑफ ला. तर जसं आपल्याकडे गल्लीमध्ये जसं क्रिकेट खेळलं जातं, तसं स्पेनमध्ये गल्लीमध्ये फुटबॉल खेळलं जातं. आणि तो फुटबॉल त्यांच्या मनामध्ये तो रुजला गेलेला आहे. आणि सगळ्यांना म्हणजे जे आता फुटबॉल खेळायला लागले त्यांना ही एल क्लासिकोची रायव्हलरी माहिती आहे, ही लिओनेल मेसी किंवा रोनाल्डोमुळे किंवा त्यांच्या सगळ्या रायव्हलरीमुळे माहिती आहे. पण ही रायव्हलरी ही एवढ्या वर्षांपासून चालू झालेली आहे आणि ती एवढ्या वर्षांपासून आलेली, म्हणजे
लिटरली असं पण बघितलं गेलेलं आहे की कुठला एका टीमचा प्लेअर जर दुसऱ्या टीम मध्ये गेला या 2 टीम पैकी, तर त्याला तिकडे हाणामारी करण्यात आली, त्याला शिवीगाळ करण्यात आलेली आहे. आणि लुईस असं वेगळा फिगो. प्रकार झालाय. लुईस फिगो. सगळ्यात मोठं उदाहरण आहे लुईस लुईस फिगो मध्ये. फिगो. लुईस फिगो बद्दल काय झालं हे आपल्या दर्शकांना थोडंसं सांगतो म्हणजे सगळ्यांना समजेल. त्यांचा जो मॅनेजर आहे पेरेस, पापा पेरेस, त्यांनी एका त्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की मला प्रेसिडेंट बनवा. त्याच्या आधी एक पटकन सांगतो की इथे ना ओनरशिप नसते. येस. ला लिगामध्ये मेजर क्लब आहेत, कुठला एक कंपनी किंवा कुठला एक इन्स्टिट्यूशन ओन करत नाही. इट्स अ पब्लिकली ओन्ड क्लब्स. हे सगळे क्लब्स आहेत हे मेजरली पब्लिकली ओन्ड आहे. बार्सिलोना पब्लिकली ओन्ड आहे, रिअल मॅड्रिड पब्लिकली ओन्ड आहे. म्हणून तिथे ना फॉरेन इन्फ्लुएन्स कुठे दिसणार नाही. आता फॉर एक्झाम्पल आता युरोप इट्स ऑलमोस्ट इट्स ऑइल मनी. युरोपमध्ये पूर्ण ऑइल झालेलं आहे. सिटीचे City ओनर्स सुद्धा आहेत सगळे. अरेबियन ओनर्स Arabians वगैरे. आता परत चेल्सीचे ओनर्स हे US वाले US ओनर्स. वाले. सो असं हे ला लिगामध्ये युनायटेडचा ग्लॅझर फॅमिली आहे. Yes, ते Glazer तसं family आहे. आहे. आता मँचेस्टर सिटीचा ओनर हा सेम आहे जो मुंबई सिटी एफसीचा ओनर आहे. हम्म. ते हे सगळे असे ओनर आहेत पण तिथे ना मग इन्फ्लुएन्स येतात. कुठेतरी वेगळाच ब्रँड एन्डोर्समेंट होते आणि मग काहीतरी भलत्याच गोष्टी चालतात. पण ला लीगमध्ये तसं नाहीये. ला लीगमध्ये पब्लिक आर दी ओनर. त्यांचे मेंबरशिप्स आहे तिथे. त्यांच्यामध्ये वोटिंग सिस्टम होते, डेमोक्रेटिक वेनी वोटिंग होते. मग त्यांचे प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट्स उभे राहतात. सिमिलर वोटिंग सिस्टम आहे तिकडे. इलेक्ट्रिकल इलेक्शन कॅम्पेन्स रन होतात. तर तेव्हा खूप वर्षापूर्वी पापा पेरेस हा प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट मध्ये उभा राहिला होता. तेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं होतं की जर मी प्रेसिडेंट बनलो तर मी लुईस फिगोला आमच्या टीम मध्ये घेऊन येतो. आणि लुईस फिगो हा बार्सेलोनाचा स्टार प्लेअर होता. स्टार 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 म्हणजे तो तिथला सचिन तेंडुलकर होता. आता फॉर एक्झाम्पल उदाहरण दिलं तर समजा महेंद्रसिंग, आता नीता अंबानी जर उद्या झाली आणि ती म्हणाली की मला तुम्ही परत प्रेसिडेंट बनवा, मी महेंद्रसिंग धोनीला मुंबई इंडियन्सचं कॅप्टन बनवेल करून, तर कदाचित आपण एका वेळी पचवू, आपल्याकडे एवढं सिरियसली घेत नाही. पण तिथे ही गोष्ट खूप सिरियसली घेतली गेली की अरे आमचा प्लेअर कसा काय घेऊन शकतो. का माहितीये का, FC बार्सिलोनाची स्थापना ही कुठेतरी ह्याच रायव्हलरीसाठी केली गेली होती की त्यांना काटोलिनिया सेपरेट पाहिजे होता, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता, पॉलिटिकल पार्टीच्या इन्फ्लुएन्स मध्ये ही रायव्हलरी झाली होती. म्हणजे इंडिया पाकिस्तानच आहे. आता इंडिया पाकिस्तानवरनं कळलं. महेंद्रसिंग धोनीचं उदाहरण तुम्ही स्किप करा. समजा उद्या पाकिस्तानमध्ये कोणतरी प्रेसिडेंट मला सांगितलं की मी विराट कोहलीला माझा कॅप्टन बनवेल, आणि मग काय होईल ना, आपल्या इंडियामध्ये राग येईल. विराट कोहलीच्या हातात आहे ते की मी कॅप्टन बनू की नको. पापा पेरेस ह्या स्टेटमेंटवर प्रेसिडेंट बनतो आणि तो पहिली गोष्ट काय करतो, सिगार फुकत तो अनाऊन्स करतो की लुईस फिगो विल प्ले फॉर रिअल मॅड्रिड. आता ही अशी स्टेटमेंट आहे जसं की विराट कोहली विल प्ले फॉर पाकिस्तान हेन्सफोर. आजपासून पाकिस्तानसाठी विराट कोहली खेळ. अंगात राग येणार नाही तुझ्या. म्हणजे केवढा मोठा गोष्ट मोठा आहे. गोष्ट हे आहे, मोठी कदाचित गोष्ट आहे. नवीन नवीन जे फुटबॉल बघतात त्यांना नाही समजणार, पण ही एक खूप मोठी गोष्ट आहे. हे उदाहरण एकदम परफेक्ट उदाहरण आहे की जर उद्या विराट कोहली बोलला की मी पाकिस्तानसाठी जाऊन खेळणार आहे, तर आपल्याला चीड येईल, आपल्याला राग येईल, आपण त्याला म्हणजे पब्लिक मारायला उतरेल त्याला. नाही, आणि ते झालं होतं कारण का काय माहितीये, इथे राग आहे ना पापा पेरेस आला नाही कोणाचा, इथे राग आला लुईस फिगो होता. कारण का पापा पेरेसनी त्याचं काम आहे तो प्लेअर फोडणं, प्लेअर विकेट घेणं, त्यांनी त्यांचं काम केलंय. जसं पाकिस्तान बोर्डचं काम आहे नवीन नवीन प्लेयर्स घेणं, खेळणं, त्यांच्या पाकिस्तान प्रीमियर लीग मध्ये जसं खेळतात तसं. इथे डिसिजन होता लुईस फिगोचा. तर लुईस फिगोकडे तो कॉल होता की मी नाही जाणार, पण लुईस फिगो हा गेला, तो रिअल मॅड्रिड मध्ये गेला. तिथून आजपर्यंत त्याला लोक शिव्या घालतायत, ट्रोल करतायत. तरी तो आता एक चांगल्या पोझिशनवर आहे, बोर्ड ऑफ एडिटर्स आहे, तो वेगवेगळ्या पंडित आहे तो फुटबॉलचा, त्याला मोठे मोठे डिसिजन तो घेतो. पण तरी सुद्धा फॉर एक्झाम्पल फुटसॉल नावाचा एक कन्सेप्ट इंडियामध्ये आला होता, तेव्हा रोनाल्डिनो, रायन गिगीसाठी ते प्रमोट करायला होते. इथे सगळं फुटसॉल म्हणजे आपण जे नॉर्मली टर्फमध्ये खेळतो, छोट्या मैदानामध्ये बॉक्स याच्यामध्ये आपण फुटबॉल खेळतो, तसं लोकांना चॅम्पियनशिप आली होती. ही कन्सेप्ट होती लुईस फिगोची. लुईस फिगो इंडियामध्ये आला होता. त्या माणसाला कल्पनाही झाली नसेल की 40 वर्षानंतर सुद्धा इंडियामध्ये तर लोक बू करतील आणि शिव्या घालतील. एअरपोर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनसच्या एअरपोर्टमध्ये एक अरायव्हलच्या ह्याच्यामध्ये पब्लिक बॅनर घेऊन त्याला शिव्या घालत की तू इथे यूज करू शकतो, वी हेट यू करून. तुम्ही ही युट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघा, हे आहे. सो सच इज द रायव्हलरी. आता मला विचार असतं, मला जर इथे कुठे चालता दिसेल तर मारेल मी मारेल. असा सगळा इतिहास आहे, आणि ह्या सगळा इतिहास हा प्रत्येक क्लबचा असा इतिहास आहे. जसं रिअल मॅड्रिडचा इतिहास आहे की डी स्टेफिनो वगैरे असे सगळे प्लेयर्स होऊन गेले. बार्सिलोनाचा इतिहास आहे, येस, बार्सिलोनाचा इतिहास आहे की यॉन क्रूफ, त्याच्यानंतर मेसी, पेप ग्वार्डियोला असे सगळे प्लेयर्स इकडे खेळून गेले आणि असे सगळे येऊन गेले. त्याच्यानंतर मग अटलेटिको मॅड्रिडचा असा इतिहास आहे की त्याच्यामध्ये
की ही एक टीम अशी राहिलेली की ही एक टीम ह्या दोन टीमला म्हणजे बार्सिलोना आणि रिअल मॅड्रिडला टफ फाईट देणारी, प्रत्येक सीझनला प्रत्येक मॅचला टफ फाईट देणारी ही टीम राहिलेली आहे. विलारियल सारखी टीम झाली की ती कधी चॅम्पियन्स लीग मध्ये जास्त असं नाव झालं नाही, पण युरोपियनची जी दुसरी ट्रॉफी असते त्याच्यामध्ये ह्या लोकांची नेहमी ट्रॉफीची फेवरेबल टीम झालेली आहे. सो असा सगळा इतिहास आहे. युरोपियन खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे ला लिगाचा बाकी संपूर्ण जगावरती. ट्रू आहे. आणि आपण अजून एक रायव्हलरीचं नाव घेईल मी. आपण रिअल मॅड्रिड आणि बार्सिलोनाच्या नावाने उगाचच तिला ते स्टारडम मिळून ती फेम झाली आहे. खरी रायव्हलरी आहे इस्पॅनियोल वर्सेस बार्सिलोना. तुम्ही ती मॅच बघा, ज्या शिव्या आणि ज्या टॉर्चर आणि जे मारामारी जी होते ती एल क्लासिको मध्ये सुद्धा होत नाही. म्हणजे एल क्लासिको मध्ये कारण मोठे मोठे स्टार्स आहेत, त्याच्यामुळे ती फाईट आहे. ही फाईट ही कम्युनल फाईट. एक्झॅक्टली ही कम्युनल फाईट, कारण ती लोकल लेवलची फाईट Local म्हणजे level ची उद्याचं जर एक एरियाची मॅच दुसऱ्या एरिया बरोबर जाईल तर त्या एरियाची जी फाईट असते ना ही तशी एकदम ग्राउंड लेवलची फाईट होतं. त्याच्यामुळे ही एक फिअर्स रायव्हलरी म्हणजे एकदम कसं सांगू मी तुम्हाला की मारामारीवाली रायव्हलरी आहे की जी इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये वगैरे दिसायला मिळत नाही शक्यतो. सो त्याच्यामुळे ही त्या गोष्टीमुळे ही लीग ही खूप मोठी आहे. त्याच्यानंतर युथ डेव्हलपमेंट झालं, टॅक्टिकल प्ले झाला. जसा एक वेगळा प्ले चालू होता बार्सिलोनामध्ये किंवा रिअल मॅड्रिड मध्ये, आणि त्याच्यानंतर मग जेव्हा जोसे मरिनियो आला, जेव्हा पेप गार्डियोला आला, त्यांनी अख्खं चित्रच बदलून टाकलं. झिदान आला, सो त्याच्यामुळे अख्खं चित्र बदलून टाकलं आणि त्या लोकांनी एक वेगळा गेम प्ले आणला. टिकी टाका आला त्याच्यामध्ये, लो ब्लॉक सिस्टम आली, 5 द बस झालं, हे तिकडून सुरू झाले. सगळे कन्सेप्ट सगळे तिथून आलेले. येस. आणि डेफिनेटली जे तिथे जे मॅनेजर जे होऊन जातात ते नंतर ग्लोबल लेवलला मोठे होतात. हे तसंच झालंय. आता डॉन कार्लो, रिअल मॅड्रिडचा कोच, वन ऑफ दी लेजेंड्स. ही इज लाईक सर अलेक्स फर्ग्युसन ऑफ रिअल मॅड्रिड. येस, ऑफकोर्स. सो त्याच्यामुळे हे असं सगळं झालेलं आहे. आणि आत्ताच्या घडीला सुद्धा ही लीग ही तेवढ्याच टफ फाईट देते बाकी सगळ्या लीग्सना. कारण ही या टीम म्हणजे या लीग मध्ये जे खेळणारे ज्या टीम आहेत ना ह्या टेक्निकली एवढ्या साऊंड आहेत ना की ते उद्या उठून कुठल्याही टीमला सहज हरवू शकतात. आणि ते चॅम्पियन्स लीग मध्ये दिसून येतं. तुम्ही चॅम्पियन्स लीगचा इतिहास काढा. चॅम्पियन्स लीग मध्ये सेमीफायनल्स आणि क्वार्टर फायनल्स मध्ये जे टीम्स येतात आणि विनर्स टीम्स येतात, कोण? रिअल मॅड्रिड. इंग्लिश स्पॅनिश टीमच आहेत सगळ्यात जास्त ट्रॉफीज घेणारी कोण आहे? रिअल मॅड्रिड. सो आता असा सगळा इतिहास होता. आता तो इतिहास थोडासा बाजूला ठेवूया आणि प्रेझेंट टाइम मध्ये येऊया. प्रेझेंट टाइम मध्ये करंट सिनारिओ मध्ये मागच्या वर्षीचे आणि त्याच्या मागच्या वर्षीचे बॅक टू बॅक 2 वर्ष चॅम्पियन्स होते FC बार्सिलोना. हे कुठेतरी हे खूप मनाला लागलेलं आहे रिअल मॅड्रिडच्या, आणि रिअल मॅड्रिडने हे खूप मनावर घेऊन हा सीझन हा तो गाजवायचा ठरवलेला आहे. तर हा सीझन त्याच्यामुळे पण हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे की तुला काय वाटतं की बॅक टू बॅक थर्ड सीझन ही बार्सिलोना मारेल का? मारू शकते, डिपेंडिंग ऑन 2 मोर सायनिंग्स. जर अजून 2 जे सायनिंग झाले त्याच्यामध्ये आला रॉड्री, मिडफील्ड मध्ये तोडूच शकत नाही, अनब्रेकेबल मिडफील्ड रॉड्री आला तर. आणि दुसरं आहे एक स्ट्रायकरची फार गरज आहे, कारण का लेव्हनडोव्स्की हातात सोडून गेले. लेव्हनडोव्स्कीची नंबर 9 ही पोझिशन किंवा नंबर 9 ही जर्सीची जागा फिल करायची असेल तर तुम्हाला स्ट्रायकर्स आहेत नो डाऊट, पण त्या लेवलचं किंवा त्याहून जास्त आपण अपेक्षा जास्तची ठेवतो. जुलियन अल्वारेज जर हा आला तर मग टफ फाईट होऊ शकते. रिअल मॅड्रिडकडे पण आता एक तगडी टीम फॉर्म झालेली आहे. विनिशियस ज्युनियरने डायरेक्ट 2032 पर्यंत ती साईन करून ठेवलेली आहे. दिओया मंडे पण आता आलेला आहे, तो तर आता पूर्ण वाट लावणार आहे सगळं. कोनाटे आहे, बर्नार्डो सिल्वा, डेन्झल डम्फ्रीज. सो काय काय प्लेयर्स साईन केले. सो याच्यामुळे पण कुठेतरी इगोइस्टिक सायनिंग झालेली आहे. एक्झॅक्टली इगोइस्टिक सायनिंग झालेली आहे. पण आता हे आता मोठ्या टीम झाल्या, पण तुला माहितीये की या वर्षी ज्या प्रमोट होऊन आलेल्या ज्या टीम आहेत त्या सुद्धा टीम यांचा पण इतिहास खूप मोठा आहे. एक आहे ती RC डेपोर्टिव्हो, दुसरी टीम आहे मलागा CF. मलागा CF ही खूप वर्षांपासून खेळते आणि आत बाहेर चालूच असतं. आणि तिसरी टीम आहे रिअल रेसिंग क्लब. ओके. येस. आणि हे प्रमोट होऊन आलेले. सो त्याच्यामुळे आता ही एक मोठी गोष्ट असणार आहे की ह्या टीम्स कडे पण लक्ष असणार आहे. आता तू बोललास की रिअल मॅड्रिडचे सायनिंग, पण तुला माहितीये का मागच्या वर्षी म्हणजे 25-26चा जो सीझन होता तो सीझन बार्सिलोनाने 94 पॉइंट्सनी क्लोज केला होता. 94 पॉइंट्स आणि 95 गोल्स मारले होते या लोकांनी. तर तुला काय वाटतं की तो फॉर्म हा हान्सी फ्लिक कंटिन्यू करेल का? डेफिनेटली करेल, कारण का त्यांच्याकडे आपण जे नवीन सायनिंग बद्दल बोलतो त्यांच्याकडे एक्झिस्टिंग टीम खूप स्ट्रॉंग आहे. कोण आहे तर तुम्ही रफिना आहे. रफिना हा इंजर्ड झाला होता फिफा वर्ल्ड कप मध्ये, पण आता तो फिट झालेला आहे. आताच काल एक मॅच झाली होती, बार्सिलोना हरली होती, पण एक ठीक आहे फ्रेंडली मॅच होती ती.
लमीन यमालला तुम्ही कसं विसरू शकता? लमीन यमाल हा मागच्या वर्षी 16 गोल आणि 12 असिस्ट देऊन हा असा पुढे आला आणि लमीन यमाल हा कुठेतरी लोक म्हणतात की तो लिओनेल मेसीचा सक्सेसर आहे बार्सिलोनाच्या टीम मध्ये, जो आता नंबर 10 ची जी जर्सी घालून खेळतोय. सो त्याच्यामुळे त्याच्यावरती पण लक्ष राहणार आहे का त्याचं? डेफिनेटली लक्ष राहणार आहे, कारण का ला मसियाचा प्रोडक्ट आहे. लहानपणापासून तो फुटबॉल एकदम हार्ड कोर आणि स्ट्रीट लेवलला खेळून वरती आलेला आहे. लमीन यमालचा परफॉर्मन्स आपल्याला फिफा वर्ल्ड कप मध्ये इतकं जास्त छान बघायला नव्हता मिळाला, कारण का तो कुठेतरी अंडर सरप्रेस किंवा सरप्रेस झाला होता. पण लमीन यमाल हा ला लिगामध्ये खूप उत्तम खेळतो, तोडतो. तो बघत नाही की समोर विनिशियस ज्युनियर आहे का आता बर्नार्डो सिल्वा असेल, काय नाही, कोणाला रिस्पेक्ट देत नाही. वाट लावून टाकतो तो पुढे. एल क्लासिकोचीच मॅच बघा, त्या एल क्लासिकोची मॅच पुढे येणारच आहे आता, लगेच सीझन अनाऊन्स होईलच. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की लमीन यमालचा काय स्ट्रेंथ आहे, तो काय पद्धतीचा माइंड गेम खेळतो आणि कसा खेळतो. आणि याच्या व्यतिरिक्त अटलेटिको मॅड्रिडने ऍज काही सायनिंग्स केलेलं नाहीयेत मला ऍटलेटिको मॅड्रिडचं एक शॉकिंग की त्यांनी अँटोनी ग्रीजमॅनला ऑर्लॅंडो सिटीला ट्रान्सफर करून टाकलंय. ही वॉज दी ओनली स्टार प्लेअर अवेलेबल देअर. आता अँटोनी ग्रीजमॅन हा एकेकाळी ही बॅड सायनिंग झाली होती बार्सिलोनाकडनं, त्याला पण त्यांनी घेतला होता. तो कुठे फिटच बसणार आहे. ही इज वन ऑफ माय फेवरेट प्लेअर. खूप छान आहे, रिस्पेक्टफुल आहे, व्हेरी ओबिडियंट आहे, अटलेटिको छान मॅड्रिडच्या खेळतो. इतिहासातला वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर आहे. फायनेस्ट प्लेअर आहे. ओर्लॅंडो सिटीकडे ही ट्रान्सफर कशी गेली, का गेली आणि अँटोनी ग्रीजमॅनला का जावं लागलं मला माहित नाही. डिओगो सिमिओन याच्या डोक्यामध्ये काय चालू आहे देवालाच माहिती, आणि ते एंड पर्यंत कळतच नाही. डिओगो सिमिओने असाच माणूस आहे, असाच मॅनेजर आहे, पण तरी सुद्धा ते लोक जिंकतात. मला ना आठवतं की मी जेव्हा आपला फर्नांडो टॉरेस जेव्हा अटलेटिको मॅड्रिड मधून खेळायचा, तेव्हा मला ना खूप अट्रॅक्टिव्ह वाटायची ती टीम, की ही टीम यार ही किती टफ फाईट देणार, किती अंडरडॉग जी टीम आहे ही. कारण मला मला फर्नांडो टॉरेसचा मी खूप मोठा फॅन आहे. एल निनो यार, तो जेव्हा चेल्सीमध्ये पण खेळत होता मी खूप मोठा फॅन होतो. खूप म्हणजे माझी पहिली फुटबॉलची जर्सी होती ही लिव्हरपूलची फर्नांडो टॉरेसची जर्सी मला होती. अजूनही आठवते फर्नांडो टॉरेसचा तो चॅम्पियन्स लीगचा गोल, जेव्हा त्यांनी शेवटच्या मिनिटाला सो त्याच्यामुळे ती मला टीम आठवते अटलेटिको मॅड्रिडची, पण त्याचा चार्म थोडासा कमी झाल्यासारखं वाटतो मला. मला तेच कळत नाही, मग हे लोक ज्युनियर अल्वारेसला कसे विकतील. तर यांच्याकडे आता अँटोनी ग्रीजमॅन नाही. ते लोक पण 150-200 मिलियन मागताय जुलियन अल्वारेससाठी, आणि जुलियन अल्वारेसने Release स्टेटमेंट clause पण टाकलंय, वेगळाच पब्लिक आहे. स्टेटमेंट टाकलंय की त्याला नाही खेळायचंय अटलेटिको मध्ये आता. सो त्याच्यामुळे हे पण खूप आता बघण्यासारखं होणार आहे. कदाचित त्याचा लुईस फिगो सारखं काहीतरी होऊ शकतं असं पण मला वाटतंय. पण याच्या लुईस व्यतिरिक्त फिगो कसं होऊ शकतो, कारण अटलेटिको मॅड्रिडला तो पाहिजे, त्यांना तो पाहिजे खेळण्यासाठी, पण त्याला खेळायचं नाहीये त्या टीम मध्ये. नाही मग याच्यामध्ये रायव्हलरी नाहीये. अटलेटिको मॅड्रिड आणि बार्सिलोनामध्ये रायव्हलरी नाहीये. ते लोक एकमेकांचे प्लेअर एक्सचेंज करतात, पण रायव्हलरी आता होते. जो नाही, हा, ते ट्विट वर जो तो बघितला सोशल ते त्याच्या ऍडमिनला लय मस्ती चालली. कोणतरी कुठला दारू पाजून तो कोण ऍडमिन बसवलाय, म्हणजे तुला जर त्याचा नंबर मिळाला तर मला त्यावेळी स्वतः त्याच्याशी फोन केला की तू काय काय करतोय, कोणाला नडतोय, आणि तू नडतं का ना रिअल मॅड्रिडला नडतोय. ते पण अशी काही इमोजी वगैरे टाकून चालले सगळ्या गोष्टी. यार माहित नाही, आता लेट्स होप. एक आठवडा उरलेला आहे. एक फक्त मोठी सायनिंग आहे अटलेटिकोच्या कॅम्प मधून, ती म्हणजे कदाचित क्रिस्टन रोमेरोची सायनिंग फायनल होते. एक सेंटर बॅक ते घेऊन येतात, कदाचित एक सेंटर बॅकची त्यांना गरज होतीच. मागच्या वेळेची पण त्यांचा डिफेन्स थोडासा शेकी वाटत होता. क्रिस्टियन रोमेरो अर्जेंटिनाचा, येस, जो स्पर्स मध्ये खेळत होता, त्याची लिंक येते अटलेटिको बरोबर. त्याची डील ऑलमोस्ट डन झाली आहे. मे बी पुढच्या एखाद्या आठवड्यामध्ये हिरविगो आपल्याला समजून येईल. सो ती एक मोठी डील मला फक्त वाटते. या व्यतिरिक्त ऍज काही हालचाल करत नाही अटलेटिको मॅड्रिड. याच्या व्यतिरिक्त विलारियाल जी टीम आहे त्यांच्याकडे एक मोठी न्यूज आहे की त्या लोकांनी ना एक 35 का 36 वर्षाचा गोलकीपर साईन केला त्यांनी, ज्यांना 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय. पहिले मला वाटलं की व्होझिने आला का काय, पण व्होझिने नाही. पण कोणतं तरी एक गोलकीपर आहे, त्याचं नाव काहीतरी पीटर गुलासी वगैरे काहीतरी आहे, त्याला साईन केलेलं आहे. फाईन गोल. सो आता ती एक त्यांना पण एक त्यांचा स्ट्रॉंग करायचा होता गोलकीपिंग झोन, तो ते एक आहे. आणि ऍथलेटिक क्लब पण एक आहे, बॉसच्या प्लेअर रिक्वायरमेंट जे आहे, पण त्याच्याकडे अजून ऍसेट कुठला प्लेअर आलेला नाहीये नवीन. सो त्याच्यामुळे या सगळ्या टीम आहेत ना, ह्या त्यांच्या अकॅडमीज वरती खूप भरोसा ठेवून. तू आता गोलकीपरचा बोलतोय, इव्हन बारसाकडेही गोलकीपर नाही सध्या. बार्सामध्ये एक गोलकीपर आहे जो गार्सिया जो खेळतो तो, पण अदरवाईज त्यांच्याकडे बॅकअप गोलकीपर कोणी नाही. सो त्याच्यामुळे ते पण एक लक्ष असणार आहे बार्सिलोनाच्या कॅम्पमध्ये की गोलकीपरचं काय होणार आहे. पण तुला काय वाटतं की अजून कुठले सायनिंग्स असं होतील का, मोठे असे सायनिंग्स जे रिअल मॅड्रिड किंवा मग विलारियल किंवा मग अटलेटिको मॅड्रिड मध्ये होणारे असतील फ्युचरमध्ये? हे बघा, आता काय माहितीये का, ही ट्रान्सफर विंडो ही शेवटच्या मिनिटापर्यंत घेतली जाते. आता एकदा खूप काही वर्षांपूर्वी अशीच एक ट्रान्सफर विंडो नेमारची सुद्धा झाली होती. ती तर हिस्टॉरिक ट्रान्सफर विंडो होती. शेवटच्या मिनिटापर्यंत खेचाखाची, मग त्याच्यावरती कोर्ट केस झाली होती. हे लोक काहीतरी आउट ऑफ द वे बॉक्स जाऊन पैसे जमा करून त्याला पैसे पुरवतात, काहीतरी करतायत. तर हे
अपेक्षित आहे. येस, डेफिनेटली रॉड्रीची सायनिंग ही खूप इम्पॉर्टंट होऊ शकते आणि ही ह्या लोकांना एनिवे हवीच आहे. पण ही जी खणखण आहे ना ती सिटीने कुठे जाणून दिली आहे. तर सिटीने ह्याचा ऍडव्हान्टेज घेणार आहे. सिटीने डायरेक्ट सांगितले आम्हाला 250 कोटी जास्त पाहिजे. 500 कोटीची ऑफरिंग दिली होती. 770 कोटी हे नेगोशिएबल प्राइस सिटीने ऑफरिंग दिली आहे. 500 आणि 770. मग मला नाही वाटत स्वप्नील की एक एजेड प्लेअरला तुम्ही एवढे पैसे देऊन आणलं. एजेड नाही तो 30-31 वर्षाचाच आहे. झालं ना, म्हणजे तुम्ही 2 वर्ष खेळण्यासाठी किंवा 3 वर्ष जास्तीत जास्त खेळण्यासाठी तुम्ही 770 कोटी रुपये किंवा $75 मिलियन जे काय मिलियन युरोज जे काय असेल ते खर्च करून तुम्ही नका आणू. तुम्ही हवं तर तुमच्या ला मसिया किंवा बिग टीम मधल्या कुठल्यातरी प्लेअरला डेव्हलप करून पुढे आणा. एनिवे तुमची टीम स्ट्रॉंग आहे. एवढंच एक आहे की तुम्ही मग तो पैसा आहे ना तुम्ही स्ट्रायकरवर खर्च करा. माझं मत असं आहे की तुम्हाला जुलियन अल्वारेससाठी पैसे घाला, कारण का आता रफिना आणि लमिन यमालवर खूप प्रेशर येणार आहे. समजा एखादा प्लेअर इंजर्ड झाला किंवा तुम्ही किती खेळणार ना, किती तुमची त्याची काहीतरी स्टेबिलिटी कॅपॅसिटी काहीतरी असेल, तुम्ही त्याला जास्त स्ट्रेच नाही करू शकत. वी नीड अ स्ट्रायकर राईट नाव, ॲज ऑफ नाव, इमिजिएटली. मग तुमच्याकडे जर तो नाही जमत आहे, मग युएसए मध्ये प्लेअर खेळतोय आपला, त्याला घ्या परत. तो युएसए मधला प्लेअर येईल का नाही आता ही एक मोठी गोष्ट. पण मला असं वाटतं की त्याने यार एक लोन सीझन तरी काढून एक शेवटचा एक टाटा बाय बाय करावा. तो कुठला प्लेअर आहे हे तुम्हाला समजलं असेलच आतापर्यंत आम्ही काय बोलतोय. पण हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. 15 ऑगस्ट पासून ही ला लिगा सुरू होणार आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला समजेल की कोण येत आहे, कोण जात आहे, कोण कसं खेळत आहे. आमची फॅन कम्युनिटी आहे तिथे तुम्हाला किस्सा सांगतो की एव्हरीवन इज हॅपी की रॉड्री येतोय, जुलियन अल्वारेस येणार आहे. म्हणजे ऍटलीस्ट आम्हाला वरवरून दाखवतात हे लोक हॅपी आहे, आतमधून असं चालू आहे लोकांचं की अरे असं चालू आहे. ऍटलीस्ट आम्हाला त्याच्याशी कनेक्ट तरी केलंय. तो अजूनही सध्या तो विषय तरी आहे. पण कुठेतरी आम्हाला अजूनही असं वाटतंय की मेसी परत 1 वर्ष तरी खेळावं. मला पण तेच वाटतं की ऍटलीस्ट 1 वर्ष त्याने एक लोन सीझन काढावा, की 6 महिने खेळून जा, शेवटचे जानेवारीमध्ये येऊन तो मार्चमध्ये निघून जा, तसं पण चालेल. कारण बार्सिलोनाला एक क्लोजर हवंय लिओनेल मेसी कडून. काय सेंड ऑफ पाहिजे. येस, एक क्लोजर पाहिजे त्यांना. आणि ते क्लोजर मिळणं थोडस कठीण आहे असं मला तरी वाटतं. पण ठीक आहे, आपण बघूया. 15 ऑगस्ट पासून लीग सुरू होणार आहे. पण 15 ऑगस्ट पासून तर लीग सुरू होणार, पण पहिली मॅच रिअल मॅड्रिडची आहे 26 ऑगस्टला. थोडस वाट बघायला लागणार आहे आपल्या सगळ्यांना. पहिली मॅच असणार आहे रिअल मॅड्रिड वर्सेस रिअल सोसिएडाडची, रिअल मॅड्रिडची पहिली मॅच. आणि 27 ऑगस्टला असणार आहे बार्सिलोनाची मॅच. ती आहे बार्सिलोना वर्सेस ॲथलेटिक क्लबची मॅच. सो त्याच्यामुळे दोन्ही पण मॅचेस हे एकदम सुपरस्टार मॅचेस होणार आहे. एल क्लासिको आपण बघूया कधी असणार आहे ते. पण ते आपण एल क्लासिकोच्या वेळेला तर आम्ही वॉच अलॉंग करणार, आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग करणार असतो. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्या सोबत राहा, तेव्हा तर मजा येणार आहे. एकदम मजा करून टाकू आपण. पण तुला काय वाटतं की ह्या लीग मध्ये ह्या सीझन मध्ये कसं काय राहणार आहे? तो टॉप 5 काय वाटतं तुला? टॉप 5 किंवा मग कसं? टॉप 5 आय थिंक फर्स्ट इज गोइंग टू बी बार्सिलोना, बट डिपेंड्स ऑन देअर सायनिंग. त्यांच्या सायनिंगवर एंटायर डिपेंड आहे. आता आपण काय करूया, आता ते सायनिंग नाही झाले करंट स्टेजवर बोलायचं. करंट स्टेजवर जे झालंय ते रिअल मॅड्रिड इज गोइंग टू टॉप. रिअल मॅड्रिड बार्सिलोना त्यांचं बॅक टू बॅक 3rd टायटल नाही जिंकणार असं वाटतं. नाही जिंकणार, कारण त्यांच्याकडे लेव्हनडोस्की नाहीये. त्यांच्याकडे टर स्टेगन नाहीये. आता टर स्टेगन पण गेलाय. टर स्टेगनचा मागचा सीझन पण तो एवढा काही खेळला नव्हता. ओके, पण मोर ऑफ अ गार्सियाच खेळला होता. आणि सेकंड गोलकीपरला तर शेजनीला खेळवलं होतं त्या लोकांनी. शेजनी आहे अजून. शेजनी मध्ये एक कॉलवर आहे, भावा तुझी गरज येतो का? तो असं येणार वगैरे येतो. आता त्या शेजनी सगळ्या आमच्या बार्सिलोनाच्या सगळ्या युथ प्लेअरला बिघडवून ठेवलंय. आता ह्या युथ प्लेयर्स पण ई सिगरेट वगैरे प्यायला चालू केलं लोकांनी. म्हणजे ठीक आहे, आता इन्फ्लुएन्स कसा कुठे काय होऊ शकतो हे माहित नाही. पण शेजनी पण ठीक आहे, आला तर आला, नाही तर नाही, तशी गोष्ट आहे. आता लेव्हनडोस्की आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे मिडफिल्ड स्ट्रॉंग झालेली आहे नाही आपण बोलू, कारण का रॉड्रीच्या सायनिंगवर आहे. सो वी आर कॉन्फिडंट, बट ऑन पेपर रिअल मॅड्रिड इज व्हेरी स्टार. त्याच्याकडे सगळे स्टार आहेत. विनिशियस ज्युनियर हा बाप फॉर्म मध्ये. कारण बार्सिलोनाचं असं आहे की हे प्ले येऊ शकतात. रिअल मॅड्रिडने आणलेले, त्यांचं सायनिंग डन होऊन ते लोक आता प्रॅक्टिस मॅचेस मध्ये पण ते प्लेयर्स खेळतायत. सो त्याच्यामुळे कदाचित तुला असं वाटतंय. पण मला कुठेतरी असं वाटतंय की हान्सी फ्लिक त्याचा मॅजिक परत एकदा काहीतरी प्रोड्यूस करेल. त्यांच्याकडे प्लेयर्स पण आले, करीम अदेमी आलेला आहे, अँथनी गॉर्डन आलेला आहे. कुठेतरी हे 2 प्लेयर पण खूप महत्वाचे असणार आहे. रफिनियाचा पण सीझन मागचा पण चांगला होता, एंडला तो खेळला नाही इंजुरीमुळे. लमिन यमाल फुल फ्लेज फिट होऊन हा खेळणार आहे. डॅनी ओल्मो आहे. सो मला नाही वाटत असे चिंतेची बाब आहे. मला कुठेतरी असं वाटतं की बार्सिलोना हे हॅट्रिक मारणार, 3रा सीझन काढणार. ओके, पण तू अजून एक प्लेअरचं नाव मिस करतोय ज्याच्यामुळे मागची टर्म ही जिंकली होती, मार्कस रॅशफोर्ड.
मार्कस रॅशफोर्ड. येस. रॅशफोर्ड इज नॉट गोइंग टू प्ले इन दिस. नाही, तो झाला, त्याचा लोन पिरियड तेच संपला, म्हणतोय, तो त्याला घेऊन युनायटेडने गेलेला. परत घेतलाय. मला वाटत नाही कुठेतरी बायआउट क्लॉज होता याच्यामध्ये. होता त्यांचा, पण तो काहीतरी 50-60 मिलियनचाच होता आणि बार्सिलोनाने सांगितलं की नाही, आम्ही एवढे पैसे म्हणजे एवढे अमाऊंट नाही देऊ शकणार. आणि ते बरोबर आहे. बरोबर. मला नाही वाटत की जर तुम्हाला एवढी अमाऊंट आहेच तर तुम्ही इन्व्हेस्ट करायची तर तुम्ही ते रॉड्री मध्ये इन्व्हेस्ट करा. सो त्याच्यामुळे गरज तर नाहीये. सो मग तेच सांगतो स्वप्नील की मार्कस रॉशफोर्ड सुद्धा हा राईट विंग मधनं गायब झालेला आहे. लेव्हांडोव्स्की ह्या फ्रंट विंग मधनं गायब झालेला आहे. येस. सो वी डोंट हॅव एनी स्ट्रायकर. आजच्या करंट सिच्युएशन मध्ये ट्रान्सफर विंडो संपायला अजून 1 आठवडा आहे. आपण ही व्हिडिओ आता 9 ऑगस्टला शूट करतोय. 9 ऑगस्ट आजची तारीख आहे. तर 9 ऑगस्टला शूट करायमध्ये आपल्या हातामध्ये म्हणजे बार्सिलोनाच्या हातामध्ये मेन प्लेयर्स नाही आहेत. ऑन पेपर आहेत. येतील मला माहिती येतील, बट यू मे नेव्हर नो. नाही आले तर मग रिअल मॅड्रिड डेफिनेटली टॉप. ओके. सो दर्शनला वाटते की रिअल मॅड्रिड ही टेबल टॉप करेल. मला असं वाटतं की अजूनही थोडीशी अपेक्षा आहे की बार्सिलोना ही टेबल टॉप करेल. मग सेकंड पोझिशन ती स्विच होईल आणि थर्ड पोझिशनला अॅटलेटिको मॅड्रिड नेहमी थर्ड पोझिशन. बट अजून सांगू शकत नाही त्याच्याकडे प्लेयरचं. मला काय कळत नाहीये अॅटलेटिको मॅड्रिडच्या प्लेयरचा काय नक्की विषय आहे. कारण का अँटोनियो ग्रीजमॅन गेलाय पण त्यांनी त्याचा रिप्लेसमेंट कोणी शोधला नाही आणले. त्यांनी फक्त त्यांची बॅकलाईन स्ट्रॉंग केली. सो त्याच्यामुळे मला नाही वाटत की अजून असं काही प्लेयर्स येणार कारण का तू कम्पेअर कर ना आता रिअल मॅड्रिडची टीम किती स्ट्रॉंग झाली आहे, बार्साची टीम किती स्ट्रॉंग होऊ शकते. कंपॅरिझन अॅटलेटिको मॅड्रिड काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि रेलिगेशन बॅटर मध्ये तुला काय वाटतं की ज्या टीम आलेल्या आहेत त्याच रेलिगेट होतील असं वाटतं? मला पण तेच वाटतंय कारण रेसिंग सॅटेंडर क्लबचं मी नाव तर पहिल्यांदा ऐकलं टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो त्याच्यामुळे ते आणि मलागा एफसी पण मला एफसी खेळायची एके टाइमला, दीपोर्तो एफसी पण खेळायची एके टाइमला, पण ते नाही खेळत आहेत तर रेलिगेट होते. आणि तुला काय वाटतं की टॉप स्कोरर कोण राहणार आहे या संपूर्ण सीझन मध्ये? टॉप स्कोरर मे बी विनिशियस जुनियर. विनिशियस जुनियर. हो, एम्बापे सोडून तू विनिशियसचं नाव घेतलं? नाही, हा विनिशियस जुनियर कारण का मी त्याचा परफॉर्मन्स बघितला वर्ल्ड कप. ओके. सो तुला असं वाटतं की विनिशियस जुनियर हा टॉप स्कोरर आणि राहणार तो वेगळी एनर्जी घेऊन आलेला आहे. तो खूप खुश आहे. 2032 पर्यंत पैसा येणार आहे आपल्याकडे. चालेल आहे, डन साईन, काय इश्यू नाही येणार आहे. तो फ्रीली बिंदास खेळणार आहे, तोडफोड एकदम. कुठेतरी आर्सेनलच्या अपेक्षांचं केलेलं आहे विनिशियसने. विनिशियसने नाही केलंय, पापा पेरेजने केलंय. ते एकच झालं ते. पापा पेरेजने. पण विनिशियसकडे ऑप्शन होता त्याचा कॉन्ट्रॅक्ट होता नेक्स्ट इयर पर्यंत आणि डिसेंबर नंतर त्याचा तो ग्रेस पिरियड तो असतो. कसं आहे नाही स्वप्नील, कसं आहे माहितीये का, आता ला लिगाची ह्या ज्या टीम्स आहेत त्याच्यामध्ये रिअल मॅड्रिडच्या टीम्स आहेत ना, जर तू रिअल मॅड्रिडच्या टीम मध्ये जर तू बेंचवर जरी बसला असशील ना तरी तू सुपरस्टार. सो असं म्हटलं जातं फुटबॉलिंग टर्म मध्ये की वेन रिअल मॅड्रिड कॉल्स यू नेव्हर से नो. कारण का तुला माहितीये का झिनेदिन झिदान आणि कुठली मॅच झाली होती, रिअल मॅड्रिड वर्सेस युनायटेडची एक मॅच झाली होती का फ्रान्स वर्सेस इंग्लंडची एक मॅच झाली होती, तेव्हा जर्सीज एक्सचेंज करताना झिनेदिन झिदान फक्त बेकमच्या कानात एवढा म्हणा होता, कॅन आय सी यू ॲट रिअल मॅड्रिड कडून. फक्त एवढा म्हणा होता, कॅन आय सी यू ॲट रिअल मॅड्रिड कडून. तर ह्या कॅन आय सी यू ॲट रिअल मॅड्रिड याचे 7 शब्दांवर बेक्कम आलाय. तो त्याची इंटरव्ह्यू मध्ये तो स्वतः म्हणालाय की वेन बेक्कम कॉल्स यू फॉर रिअल मॅड्रिड यू मस्ट नेव्हर से नो. दॅट्स द टर्निंग पॉईंट. आणि बेक्कम रिअल मॅड्रिड होता. आणि कदाचित तेच वर्ड्स त्याने लिओनेल मेसीच्या कानात सांगितले की कॅन आय सी यू ॲट इंटर मायामी. आणि त्या 7 शब्दांवरती लिओनेल मेसी सुद्धा तिकडे गेलेला आहे. तसं असू शकतं. तसे जातून 8 शब्द लागा, प्लीज कॅन आय सी यू ॲट, प्लीज असं प्लीज 8 शब्द टाका. परत जाता जाता संपून जाता. बस एकदा जे डोळे भरून तुला त्या 10 नंबरच्या जर्सी मध्ये दिसू दे आणि मग तुला आम्ही स्वतःहून तुला टाटा बाय बाय करू. मी माझं घर गाडी सगळं विकून ती तिकीट घ्यायला तयार आहे त्या मॅचची, एका मॅचची तिकीट घ्यायला तयार. मग तुम्हाला गोल्डपोस्ट मराठीचा बॅनर तिकडे दिसणार, स्टेडियम मध्ये दिसेल तुम्हाला. पिच इन्व्हेट करायचं. तर असा होता हा ला लिगा बद्दलचा एक छोटा मोठा व्हिडिओ आमचा. आणि आम्ही थोडंसं इतिहासाबद्दल बोललो, तुम्हाला थोडेसे प्रेडिक्शन सांगितले, काय होतं कसं होतं हे सांगितलं. पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल, आमच्याकडून अजून काय जाणून घ्यायला आवडेल. आम्ही प्रयत्न करतोय की मराठी भाषेमध्ये फुटबॉलच्या एक डिटेल्स आहेत तुमच्या घराघरामध्ये पोहोचवायला आणि तुमच्या मनामध्ये फुटबॉल हा कुठेतरी रुजवायचा प्रयत्न करतोय. सो त्याच्यामुळे आम्हाला तुमची पण मदत लागणार आहे. तुम्ही पण आम्हाला मदत करा आणि तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि आमचं चॅनल बघत राहा गोल पोस्ट मराठी. आपला फुटबॉल आपली भाषा.